आहेत त्या दोषांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे। पहा, हे ब्रिटिशकालीन इतिहास लेखन वस्तुनिष्ठतेचा यामध्ये अभाव आपल्याला प्रामुख्याने दिसतो। त्याचबरोबर भारतीय संस्कृती विषयी या लेखकांमध्ये असलेला पूर्वग्रह हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो। हा या ब्रिटिशकालीन इतिहास लेखनामधला एक महत्त्वाचा दोष आपल्याला पाहता येईल। यानंतरचं नाव आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया नावानं 1841 मध्ये ग्रंथ लिहिला। माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते। 1819 ते 1827 हा त्यांचा कार्यकाळ होता आणि या कार्यकाळात त्यांनी भारताचा इतिहास लिहिलेला आहे आणि तो ग्रंथ त्यांनी 1841 ला प्रकाशित केला। यानंतर अत्यंत महत्त्वाचे एक नाव येत आहे ते आहे जेम्स ग्रँट डफ, द हिस्ट्री ऑफ द मराठाज। मराठ्यांवर लिहिलेला हा पहिला ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ आपण मानू, जो इंग्रजांनी लिहिला। त्याचे 3 खंड त्यांनी प्रकाशित केले। या इतिहास लेखनामध्ये एक दोष आपल्याला आढळतो आणि तो दोष हाच आहे, भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासाला कमी लेखण्याची जी प्रवृत्ती आहे ही ग्रँट डफ यांच्यामध्ये होती आणि तोच या इतिहास लेखनाचा एक दोष मानला जातो। कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला। यामध्ये सुद्धा भारतीय संस्कृतीला कमी लेखणे हा दोष आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो। विल्यम विल्सन हंटर हे एक नाव त्यानंतर प्रामुख्याने ते यांनी हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला। त्यांच्या हा एक पहिला असा ग्रंथ आहे की ज्यामध्ये निपक्षपाती वृत्तीने लिहिलेला गेलेला हा ग्रंथ मानला जातो। डफ यांच्या इतिहास लेखनाच्या काही मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 21व्या शतकामध्ये दाखवून दिल्या। तर त्या काय होत्या त्या आपण नंतरच्या याच्यामध्ये पाहणारच आहोत। पहा 2.2 भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली। यामध्ये आपण भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणारे साहित्यकार हे प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन मिशनरी होते, हे महत्त्वाची बाब आहे। त्यापैकी काहींच्या लेखनात भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हा पूर्वग्रह स्पष्टपणे आपल्याला दिसतो। वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी हे इतिहास लेखन केले गेले आणि किंवा त्याचा वापर केला गेला हे सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये स्पष्ट दिसते। 1922 ते 1937 केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया नावाने 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखकांनी प्रसिद्ध केले। हे इतिहास लेखनाचे एक प्रमुख उदाहरण आपण पाहू शकतो। याच बरोबर आपण प्राच्यवादी इतिहास लेखन काय आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहे। बघा, पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल युरोपियन लोकांमध्ये अभ्यासकांमध्ये कुतूहल जागृत होऊन त्याबद्दल आदर कौतुक असणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी इतिहासकार असं म्हटलं जातं। बघा, पूर्वेकडील जे व्यक्ती आहेत, देश आहेत, त्यांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल युरोपमध्ये असलेल्या लोकांना जे आकर्षण होतं आणि त्या आकर्षणापोटी त्यांनी जे भारतामध्ये येऊन इतिहास लेखन केलं, तर असे जे लेखक आहेत त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक असं म्हणतात। या प्राच्यवादी इतिहास लेखकांनी काय केलं तर ते महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू। बघा, त्यांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की संस्कृत आणि युरोपियन भाषामधील सारखेपणाचा अभ्यास त्यांनी केला। वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यासावर त्यांनी भर दिला। भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना त्यांनी मांडली। हे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे। यामध्ये आपण प्रामुख्याने विल्यम जोन्स हे नाव पाहतो। 1784 कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना यांनी केली। प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास अभ्यासाला यामुळे फार मोठ्या प्रमाणात चालना मिळाली। फ्रेडरिक मॅक्समुलर हे जर्मन इतिहासकार आहेत।
यांनी संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील एक अति प्राचीन भाषा होती हे लिहिलं. हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा जर्मन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद केला. द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट नावाने त्यांनी 50 खंड संपादित केले. ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम सुद्धा फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केले. त्याचे 6 खंड त्यांनी प्रकाशित केले. ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये त्यांनी अनुवाद सुद्धा केला. ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी आपल्याला प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये पाहायला मिळतात. एडवर्ड सैद प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे कार्य यांनी केले. बघा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण पद्धतीची सुरुवात केली आणि त्यामध्ये शिकून तयार झालेले जे इतिहासकार नंतरच्या काळात निर्माण झाले त्यांना आपण राष्ट्रवादी इतिहास लेखक असं आपण म्हणतो. भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती यावर राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी भर दिला. बघा, यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून सुद्धा प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करत असताना आपल्याला खालील मुद्दे लक्षात येतात. भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजागृती ही राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी केली. हा पहिला मुद्दा आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेला जो इतिहास आहे तो पूर्वग्रह दूषित आहे आणि त्यामुळे त्या इतिहासाला या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी विरोध केला. ही दुसरी बाब आहे. आणि यांनी अत्यंत एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे भारताच्या इतिहासामधील सुवर्णकाळ शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या इतिहास लेखनामध्ये सुद्धा काही दोष आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने एक दोष आपल्याला पाहायला मिळेल की ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. राष्ट्रवादी इतिहासकार जे प्रमुख इतिहासकार होते त्यांची काही नावे या ठिकाणी आपण सांगत आहे. गोविंद महादेव रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विदा सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशी प्रसाद जयस्वाल, राधा मुकुट मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर हे काही महत्त्वाची नावे आहेत. यामध्ये बघा, या लोकांनी नेमकं काय लेखन केलं आणि इतिहास लेखन परंपरेला त्यांनी कोणतं योगदान दिलं याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. विका राजवाडे यांचं पूर्ण नाव विश्वनाथ काशीनाथ राजवाडे होतं. यांनी सर्वात पहिले महत्त्वाचं यांचं कार्य म्हणजे यांनी मराठी भाषेतून इतिहास लेखन करणारे हे पहिले इतिहासकार मानले जातात. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, व्याकरण अशा अनेक विषयामध्ये त्यांनी संशोधन केले. अस्सल मराठी कागदपत्रांच्या आधारे इतिहास लेखन केले पाहिजे हे इतिहास लेखनाचे प्रमुख तत्व त्यांनी मांडले. इतिहास लेखन म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन असले पाहिजे. त्यामध्ये केवळ राजकीय घडामोडी आणि सत्तांतरणासाठी झालेले कटकारस्थान यांचं सविस्तर वर्णन नको. भारतीय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना सुद्धा विका राजवाडे यांनी केली. पुण्यामध्ये 7 जुलै 1910 हे वर्ष होतं. न्यायमूर्ती, दुसरं नाव आपण पाहणार आहोत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, द राईज ऑफ द मराठा पॉवर हे मराठा सत्तेवर लिहिलेला प्रमुख ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला. मराठा सत्तेच्या उदयाची सविस्तरपणे मांडणी या ग्रंथामध्ये केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यानंतरचं नाव आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लेखनास सुद्धा चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्य व इतिहासाकडे स्वतंत्रपणे यामुळे लक्ष वेधले गेले.
हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब या ठिकाणी घडली। त्यानंतर आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन हा महत्त्वाचा एक मुद्दा आपण पाहणार आहोत। यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक